मित्र, एखाद्याला शंका घेण्याची सवय असेल, सतत निगेटिव्ह विचार करण्याची सवय असेल, त्याला भ्रम होत असतील, भीती वाटत असेल, अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेमवर मी नेहमीच यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असतो आणि अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सवर सुद्धा सोल्युशनवाले व्हिडिओज मी बनवलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आता यांची काय समस्या आहे आणि त्याच्यावर काय सोल्युशन आपल्याला देता येईल ते बघूया. खात्यावेळी चमचा सगळेजण वापरतात ना, मग ते अरे सगळेजण वापरल्यात, कोण कसे लोक आहेत त्या माहित नसते आपल्याला. ते खात्यावेळी असं मनामध्ये संशय येणे, अरे किती जण वापरलेत चमचा, असं मनात भरपूर येतं. किंवा खुर्चीवर बसल्यावर खुर्चीवर बसले कुठे इथे समजा धूळ आहे, धूळ आहे, हा आणि इथं कोणतं आधी तुमच्या आधी इथं बसून गेलाय तिथं आणि हात लावून गेलाय, बरोबर त्या ते ठिकाणी हात तुम्हाला लावतात. हात लावायचा आहे. जर समजा कोणतरी व्यक्ती असं बारीक असेल किंवा असं रोग त्याला HIV झाला असेल. हा रोग झाले असं असं प्रकारचे लोक काय तशा कुठलाही माणसाने आजार चहा पिलाय त्याच कपात हा, तुम्हाला असं. चहा प्यायला चमचा. अशा टाईपचे जे असं कॅरेक्टर दिसत नाही की हा, हा, काय झाला तर बाबा या माणसाला, हा. असं मग त्याच्यापासून लांब राहणे, सेकंड न आता समजा एखाद्या माणसाने तुम्ही म्हटलं असं चमच्याने एखाद्या ठिकाणी खाल्लंय, मग तुम्ही ते चमचे वापरायला भीती वाटते का, तर कुणीतरी त्या चमच्यानं खाल्लंय आधी, मग रॅशनली विचार केला हा. तर काय काय होऊ शकतंय. रॅशनल विचार केला तर म्हणजे काय होऊ शकते, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, काय होऊ शकतं. चान्स पहिलं तर गोष्ट ते चमचा आहे की नाही तो क्लीन असतोय, म्हणजे हा. त्या माणसानं धुतलेला असतोय. पण एक मग असं त्यानं मला- जरी साबण एक सेम पाण्यात 10 चमचे जरी धुतले असले तरी तो चमच्याला जर्म फ्री होतोयच, हा ओके. आहे की नाही. पण असे की आपण आपल्या कल्पने असं कधी ऐकण्यात आलेल्या असतात थोड्या गोष्टी, त्या तिथे त्याला हे होतात, लिंक्स होत जातात त्या गोष्टी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी एक असं एक रील्स मध्ये ऐकलेलं, एक डॉक्टर होते, ते एक सर्जरी करायला घेतलेले आहे त्या डॉक्टरने सर्जरी करायला घेतलेले. पण मला वाटतं त्या डॉक्टरनी त्या पेशंटच्या पहिला कुठल्या टेस्ट केल्या नव्हत्या आणि त्या पेशंटने सुद्धा आपल्या आजाराच्या त्यांना न सांगता हे केलं. मग ते हँडल करताना त्यांना सुद्धा झाला त्याचे आजार, त्यांना पण झाला. म्हणजे ते त्यांच्या प्रिकॉशन घेतलं नाही, मला माहित नाही का त्याने. ते HIV सारखा आजार हा रक्ताच्या संपर्कामुळे हा. होऊ होतोय. पण आता कसं आहे, तुमचा विषय काय, तुमचा थेट रक्ताशी कोणाशी संपर्क हा, आला मग नाही. भीती मनात बसते ना अशा ह्याच्यानं तशा ह्याच्यानं. HIV होण्याचे जे काही वेगवेगळे टूल्स आहेत त्यातला कुठला तुम्ही तोडलंय, म्हणजे विदाउट प्रोटेक्शन व सेक्स केला असेल किंवा चमचा खाऊन HIV, चमच्यानं दुसऱ्याचा वापरला खाऊन HIV होणार नाही. हा. अगदी न धुता वापरला तरी होणार नाही. होय. लक्षात आलं काय. फार तो योगा पाहिजे की त्याला तोंडात जखम पाहिजे, मला तोंडात जखम हा. पाहिजे, असं लक्षात आलं. हा. एक महत्वाचं मला सांगायचं होतं की बरेच लोकांना असे भीती आहे की आता या खुर्चीवर कोणतं येऊन बसून गेलंय किंवा इथं कोणीतरी टच केलंय. जसं आपलं एक ॲव्हरेज आयुष्य आपलं 70 वर्ष असते, तसं कुत्र्याचं वर्ष किती आयुष्य असते माहिती 5 ते 10 वर्षामध्ये, 10 वर्ष. जास्तीत जास्त 10 नाही तर 5 ते 7 वर्षामध्ये. असं कुठलं आहे की पक्षी प्राणी कीटक की ज्याचं आयुष्य 1 वर्ष आहे, भरपूर पक्षी आहेत. असं 3 महिने 1 महिना आहे, असं कुठलं आहे. जे बारीक जंतू असतात ना, कीटकनाशक असतात ते, हा, हे मुंग्या आता वगैरे. तुम्ही जे ज्या जंतूचा तुम्हाला भीती आहे ते त्यांचं लाईफच मिनिमम असते. हा. आज टच केला आणि संध्याकाळी किंवा उद्या तो जिवंत नसते. ते हा, हा. तो जन्म आहे ना, हा. त्याचं लाईफच कमी असते. त्यामुळे तुम्ही काल खाऊन गेलाय माणूस, तिथे मी आता आज खायला, हे रॅशनल विचार करायचा की इथं तो आता जंतू जिवंत असेल काय. हो. साधं तुम्ही जा चमच्यानं समजा एखादा उष्टा चमचा उन्हात जरी झाला तर ते जन्म राहणार. ओके. लक्षात आलं. असं तुम्ही रॅशनली विचार करा. मी तुम्हाला ती व्हिडिओ देणारच आहे, तर ते म्हणजे RBTचे सगळे टेक्निकचे व्हिडिओ तुम्हाला आता मी देणारच आहे. पण तुम्ही असं विचार करायचा की इथं बाबा मला याच्यावर जन्म असण्याची शक्यता किती आणि तो जिवंत असण्याची मग मला शक्यता असं वाटतं की अवेअर राहणं पण थोडंच महत्वाचं आहे ना. म्हणजे ठीक आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी इग्नोर नाही करू शकता. एक जागृत नागरिक म्हणून तुम्ही अवेअर सुद्धा राहायला पाहिजे. मग ते किती अवेअर राहायचं आणि किती गोष्टींना इग्नोर करायचं, त्यामध्ये थोडी गल्लत झाली. जर फरक समजला तर ऍक्च्युली तुम्ही बुद्धीने विचार केला तर तुम्हाला पण माहिती आहे सगळं. हा. ही भीती तुम्हाला, मनाची भीती तुम्हाला असं करायला होते. सावध राहणे, वाईट होईल म्हणून सावध राहणे वेगळं आणि वाईटच होईल म्हणून घाबरून राहणे वेगळं. लक्षात आलं. आता समजा विमान उडते, आकाशात उडलं तर ऍक्सिडेंट होऊ शकते, होण्याची शक्यता भरपूर आहे. होऊ शकते. हा. मग ऍक्सिडेंट होणार म्हणून आपण विमानात कधी प्रवासच करणार नाही, असं धोका सगळीकडे आहे. सगळीकडे आहे. गाडी तुम्ही टू व्हीलर जाताना सुद्धा धोका आहे. पण आता टू व्हीलरनं कुणाचं तर ऍक्सिडेंट झाल्याचं उदाहरण आपण बघून आपण आज टू व्हीलर चालवायचं बंद करायचं काय. नाही, ते काय पॉसिबल. लक्षात आलं. तर सुरक्षित राहून, शिस्तीत गाडी चालवून किंवा हेल्मेट वापरून, गर्दी टाळून असं आपण गाडी चालवू शकतोय. लक्षात. आपण स्वतःला जपायचं
पण अति जपलं की तो अजून आपण आजारातनं कव्हर झाला नाही असं विचार करायचा. रॅशनली विचार करायचा. जर्म काय जास्त काय राहत नाही. इथं कोणतं टच करून गेलंय म्हणजे तर तिथं आता तो जर्म असेल असं काय नाही, तो मरून जाते, त्याचं लाईफ संपते. ती एकमेकाशिवाय असं ती राहू शकत नाही. जिथं कोरडा आहे तिथं राहू शकत नाही. हम्म. ओलीत आहे ते राहते. कोरडा आहे तसं राहू शकत नाही. आणि HIV तर काय संपर्क आपला येऊच शकत नाही. असंच जाता जाता कोणा वाऱ्यानं किंवा कोणता टच करून गेला असा HIV होऊ शकत नाही. तेच माहित असेल मनाला, पण ते मनात भीती बसलेली असते नाही कुठल्या एका गोष्टीची. त्याची ते एकदा आता प्रॉब्लेम काय की तो ह्या आजारात काय की तुम्हाला ते हे आहे की तुम्हाला त्या गोष्टीचं कनेक्शन लावायचं. रिलेटेड करतात गोष्टी. रिलेटिंग हा. को रिलेशनचं जी सवय को रिलेट करण्याची जी सवय आहे, तो प्रॉब्लेम आहे. तिथं कुठं तर काय झालं मग आपल्याला त्याचं होईल त्याचं को रिलेट करायचं. पण को रिलेट करण्यापूर्वी आपण जर रॅशनल विचार केला की असं होण्याची शक्यता किती आहे, किती आहेत होय. असं कधी होऊ शकतं याच्या आधी कधी झालं आणि किती टक्के शक्यता आहे. अगदी 1% कुठल्या तर डॉक्टरला कधीतरी झालंय म्हणून आज आपल्याला पण होईल. कधीतरी एक विमान अपघात होतंय, पण रोज किती विमानात जगभरात फिरायला लागल्यात, आपल्या देशात फिरायला लागल्यात. मग एखाद्या विमानाचा अपघात झाला म्हणून आज विमानातून आपण फिरायचं बंद करू शकत नाही. लक्षात रॅशनल विचार करायचा किती टक्के शक्यता आहे. आणि असं पद्धतीने त्या विचाराला हँडल करायचं. पण तुम्हाला ते आरबीटीचे सीपीटीचे सगळे व्हिडिओ आता मी देणारच आहे. अजून काय दुसरं